आज मी इथं घरात पावभाजी बनवणार आहे। त्यासाठी इथं कुकरमध्ये पहिलं पाणी घालून घेतलेलं आहे आणि साधारण 4 ते 5 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। थोडंसं मटर ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर इथं थोडंसं फ्लावर मी कट करून घेत आहे। खूप थोडंसं हे घालायचे आहेत। त्यानंतर ह्याला हाताने किंवा असं चाकूने मोठे मोठे कट करून घ्यायचे आहेत, कारण ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर मी हे सगळं असं मोठे कट करून घेतलं आणि त्यानंतर ह्याला सुद्धा कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे। तर बटाटे, मटर आणि हे फ्लावर जे आहेत, तर ह्याला आपल्याला पहिलं कुकरला लावून 2 शिट्ट्या इथं काढून घ्यायच्या आहेत। हे बटाटे लवकर शिजतात आणि मटर फ्लावर पण लवकर शिजतात। त्यानंतर मी इथं गॅसवर ठेवून दिलं आणि साधारण 2 शिट्ट्या मी इथं काढून घेणार आहे। त्यानंतर इथं पावभाजीला घालण्यासाठी इथं लागणारे सगळं इथं भाजी आहे तो कट करून घ्यायचे आहेत। तर कांदा इथं बारीक कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा हे कट करून घेऊ शकता। तुम्हाला जर असं कट करून घ्यायचं नसेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा हे बारीक असं कट करून घेऊ शकता। त्यानंतर मी इथं हे चाकूनेच कट करून घेत आहे। तर कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर मी इथं कांदा सगळं कट करून घेतलेला आहे। साधारण छोटे असं 2 मी इथं कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथं 1 टोमॅटो घेतलेला आहे, तर त्याला सुद्धा असं बारीक कट करून घेणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडत असलेले सगळे भाज्या ह्याच्यामध्ये घालायचं आहे, किंवा नाही आवडत असेल तरी नाही घातलात तरी चालेल। तर मी इथं कांदा आणि टोमॅटो पहिलं कट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथं 1 शिमला मिरची घेतलेला आहे, तर ते सुद्धा असं बारीक कट करून घेणार आहे। त्याच्यामधलं पहिलं ते बिया वगैरे असतात ते सगळं काढून घ्यायचं आणि त्यानंतर असं बारीक कट करून घेणार आहे। तर तुम्ही सुद्धा पावभाजी घरात नक्की करून बघा। मी जे ह्या पद्धतीने केलेलं आहे ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा घरात नक्की करा। तर सेम टू सेम बाहेर जसं मिळतं किंवा जसं आपण खातो त्याच पद्धतीने हे होणार आहे। पावभाजी लागते तर खूपच छान। तर हे सगळं मी इथं कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे इथं 2 शिट्ट्या घेऊन मी कुकर बंद केलेलं होतं। त्यानंतर हे कुकर थंड झाल्यावरती मी इथं काढून घेतलेला आहे। हे बघा, छान असं 2 शिट्ट्यामध्ये सगळे आहेत तो बटाटे वगैरे उकडलेले आहेत, छानसे शिजलेले आहेत। त्यानंतर ह्याला मी बाजूला काढून घेतलेला आहे बटाट्याला। तर त्यानंतर हे अजून गरम आहेत बटाटे, तर मी इथं ह्याच्यावरचं साल आहे तो असं काढून घेणार आहे आणि त्यानंतर कुकरमधलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। तर हे मी पहिलं बटाटा शिजवायला किंवा उकडवायला घालताना सुद्धा धुवून घेतलेलं होतं बटाटे। त्यानंतर हे सगळे सोललेले बटाटे मी कुकरमध्येच ठेवलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये फ्लावर आणि मटर सुद्धा आहेत आणि त्यामधलं सगळं पाणी सुद्धा काढलेलं आहे। सगळे बटाटे मी इथं पहिलं सोलून घेतलं आणि त्यानंतर हे आपल्याला असं बारीक करून घ्यायचे आहेत। तर सगळं असं छान शिजलेले आहेत, त्यामुळे लवकर असं स्मॅश होत आहेत। किंवा ह्याच्यामधलं पाणी नाही काढलं तरीही चालेल, फक्त थोडंसं उशीर लागतं हे सगळं बारीक होण्यासाठी। त्यासाठी मी कुकरमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। तर हे बघा, सगळं मी इथं बारीक करून घेतलेलं आहे। तर पावभाजी म्हणलं की खूप असं सगळं बारीक नसतं, त्यामध्ये असं छोटे भाग आहे तो कडक असतात। तर हे बघा, सगळं इथं मी बारीक करून घेतलं आणि त्यानंतर इथं कढईमध्ये बटर आणि थोडंसं तेल ह्याच्यामध्ये मी इथं गरम करून घेतलेलं आहे, किंवा सगळं एकच वापरलात तरी चालेल, बटर किंवा तेल। त्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये जिरा घातलेला आहे आणि त्यानंतर जे आपण कट करून घेतलेलं कांदा ह्याच्यामध्ये घालायचा आहे। तुम्ही कांदा थोडंसं कमी जास्त करू शकता। कांदा जास्त घातल्यामुळे हे पावभाजीला खूप छान असं चव येते। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये
कांद्याला पहिलं 2 मिनिटं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर शिमला मिरची आणि लसूण याच्यामध्ये घातलेला आहे। तर ह्याला सुद्धा साधारण 2च मिनिटं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक कट करून घेतलेलं टोमॅटो सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे। तर सगळे एकदम नाही घालायचं, साधारण 2-2 मिनिटं ह्याला पहिलं कांद्याला मिक्स परतवून घ्यायचं आणि त्यानंतर हे सगळे घालून घ्यायचं आहे। तर टोमॅटोला सुद्धा मी साधारण 2 मिनिटं परतवून घेतलं आणि त्यानंतर मी इथं लाल मिरच्या आहेत त्याला मी थोडंसं वेळ पाण्यात भिजत घातलेलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये सुद्धा 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घालून मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे। तर ते सुद्धा याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर थोडंसं कसुरी मेथी घालायचं आहे, म्हणजे त्यामुळे हे पावभाजीला खूप छान असं टेस्ट येणार आहे। आणि त्यानंतर थोडंसं हळद, थोडंसं धनिया पावडर याच्यामध्ये घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। तर मी इथं मोठ्या चमच्याने साधारण 2 चमचे मी ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। सगळं एकदा छान मिक्स करायचं आहे। तर पावभाजी मसाला तुम्ही घरचा वापरलात तरी चालेल किंवा बाहेरचा आणलात तरीही चालेल। तर मी हे घरीच वापरलेला पावभाजी मसाला आहे, घरीच तयार केलेलं होतं। तर तुम्ही कमी जास्त घालू शकता, जेवढं जास्त घालाल तेवढं आपलं पावभाजी आहे तो छान लागणार आहे। 2 ते 3 चमचे इथं घालायचा आहे आणि जे आपण बारीक बारीक असं कट करून स्मॅश करून ठेवलेलं होतं बटाट्याचं, तर ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे। पहिलं हे सगळं असं सारण आहे तो फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी आहे तो गरमच घालायचं आहे। तर हे बघा 1-2 ते 3 मिनिटं ह्याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बीटरूट घालू शकता, म्हणजे हे पावभाजीचा कलर छान येईल। तर मी सुद्धा इथं बीटरूट वगैरे काही न घालता तुम्ही बघू शकता पावभाजीचा कलर खूप छान दिसत आहे। तर आणखीन थोडंसं इथं मी बारीक असं स्मॅश करून घेत आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे। तर बीट ह्याच्यामध्ये घातलात तरीही चालेल किंवा नाही घातलात तरीही चालेल, ते फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये कलरसाठी घालायचं आहे। तर मी सगळे एकदा छान बारीक करून घेतल्यावर ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि सगळे एकदा छान मिक्स करायचं आहे। तर गॅस आहे तर बारीकच ठेवायचं आणि त्यानंतर हे मिक्स करून तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे आणि कलर देखील छान असा आलेला आहे। किंवा कलर नाही आला तरी चालेल, पण खाताना पावभाजी खूप छान लागणार आहे। आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं घट्ट किंवा थोडंसं असं पातळ ठेवलात तरीही चालेल। 4 ते 5 मिनिटं ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याला तुम्ही थोडंसं लोखंडीच्या तव्यामध्ये बटर घालून थोडंसं पावभाजी मसाला घालायचं आणि त्यानंतर हे थोडंसं पावभाजी लागेल तसं हे तुम्ही कढईमधलं घेऊन तव्यामध्ये परतवून घेऊ शकता, म्हणजे बाहेर जसं तव्यामध्ये बनवतात तसं ह्याचं टेस्ट येईल किंवा असं कढईमध्ये केलात तरीही चालेल। त्यानंतर इथं आपलं पावभाजी पूर्णपणे बनवून तयार झालेलं आहे आणि मी एवढंच पातळ ठेवणार आहे, कारण हे थोडंसं थंड झालं की हे घट्ट होणार आहे। तर आता मी इथं लगेच गॅस आहे तो बंद करते आणि भाजी वगैरे तुम्ही बघू शकता छान असं तेवढं बारीकही नाही आणि तेवढं मोठाही नाही असं इथं आहे। खूप असं बारीक सुद्धा नसतं हे पावभाजी, थोडंसं असं मोठे मोठे ह्याचे कट केलेले सगळे दिसत आहेत। त्यानंतर मी इथं तव्यामध्ये बटर आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलं, त्याच्यामध्ये थोडंसं पावभाजी मसाला घालायचं, कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालायचं आहे आणि पाव आहे तो असं दोन्ही साईडने शेकून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचा आहे किंवा ह्याच्यामध्ये थोडंसं पावभाजी सुद्धा घातलात तरीही चालेल पाव भाजताना। त्यानंतर इथं आपलं हे पाव सुद्धा इथं भाजून तयार झालेले आहेत।
तर आता मी तुम्हाला इथं एवढंच दाखवत आहे, कारण मी अजून ते सगळे पाव आहे तो नंतर भाजून घेणार आहे। आणि आता त्यानंतर एका प्लेटमध्ये मी सगळं काढून घेणार आहे। तर पहिला आपण इथं पावभाजी आहे तो काढून घ्यायचा आहे। तर हे पावभाजीचं ताट आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान याचा कलर आहे दिसत आहे। आणि त्यानंतर हे भाजी आहेत असं छान असं थोडंसं मोठे इथं दिसत आहेत, खूप असं बारीक सुद्धा झालेलं नाहीये। तर सगळं मी इथं पावभाजी काढून घेतलं आणि त्यानंतर पाव सुद्धा ठेवून घेतलेला आहे। बारीक चिरलेला कांदा सुद्धा ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर लिंबू आहे ते ठेवून दिलेला आहे। तर इथं आपलं पावभाजी बनवून तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी नक्की करून बघा आणि मला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।